स्त्रियांना युजली 40च्या आसपास जाणवणारी लक्षणं म्हणजे वजन कमी होणं, त्वचा काळवणं, खूप कोरडी पडणं, भूक मुळीच न लागणं, झोप न येणं, सतत डोक्यामध्ये विचार असणं आणि त्याला काहीच अंत नसणं, सर्दी, नाकातनं पातळ पाणी वाहणं, तोंड अधनं-मधनं येत राहणं, आज हात दुखतोय, उद्या तो पाय दुखतोय, हे हातापायांना मुंग्या येणं, डोकं दुखणं, फ्रेश न वाटणं आणि सगळ्यात महत्वाचं झोप न येणं. तर आयुर्वेदानुसार ही सगळी लक्षणं वातवृद्धीच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. नमस्कार, या आहेत रेखा संचू. त्यांचं जवळजवळ 15 किलो वजन मागच्या वर्षामध्ये कमी झालंय. आणि ही लक्षणं जेव्हा आपण आयुर्वेदाच्या हिशोबाने बघतो आणि त्याला वात शामक जेव्हा ट्रीटमेंट करतो, तेव्हा कसा फरक हा रुग्णामध्ये जाणवतो आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. हॅलो, मी रेखा संचू. मी भोसरीमध्ये राहते. मला गेल्या 1-1.5 वर्षापासून जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं त्रास होत होता आणि मला आमच्या एका कलीगने डॉक्टरांचा रेफरन्स वगैरे दिला. डॉक्टर अंकिता शिरसांडे यांचा. तर मी डॉक्टरांच्या क्लिनिकला भेट दिली. तेव्हा डॉक्टरांनी पूर्ण तपासणी वगैरे केली. त्यावेळेस माझं वजन 15 किलो कमी झालं होतं. म्हणजे मागच्या 1 वर्षात कधी होतं त्यानुसार. आणि मग डॉक्टरांनी ट्रीटमेंट वगैरे सुरू केली. जसं मला 1 वर्षामध्ये वजन भरपूर कमी झालं, भूक लागत नव्हती, झोप येत नव्हती, सतत हातापायानं मुंग्या येणं आणि तोंड येणं सतत, सर्दी होणं, हातपाय कापणं, असं बरेच लक्षणं यायची. मग डॉक्टरांनी पूर्ण चेकअप वगैरे केलं. त्याच्यानंतर त्यांनी मला आधी 8 ते 15 दिवसात मला औषधं वगैरे दिली. आयुर्वेदिकच त्यांच्या क्लिनिक मधली. त्यात चंद्रकांती तैल वगैरे असलं, त्यांनी मला ते सगळं लावायला वगैरे सांगितलं. साबण वगैरे काही यूज करायचं नाही. त्याच्यानंतर मग 15 दिवसात माझं 1 ते 2 किलो वजन वाढलं. नंतर मग डॉक्टरांनी मला पंचकर्म रिकमेंड केलं. त्यात बस्ती पंचकर्म केलं आणि बस्ती पंचकर्म केल्यानंतर तर मला स्वतःमध्ये एक ट्रिमेंडस चेंज दिसला. जसं हातपाय माझे जसं काही पूर्ण कोरडे पडले होते आणि पांढरवणी होती त्वचा एकदम. पूर्ण स्किन एकदम ड्राय झालेली होती. तोंड आलेलं असायचं. ते आता जवळ-जवळ 90% फरक पडला आहे. ते कमी झालंय पूर्णपणे आणि बस्ती घेतल्यानंतर तर मला खूपच फरक जाणवला आहे. थँक त्याबद्दल डॉक्टरांचे खूप-खूप आभार. आणि नाहीतर खरंच मला खूप त्रास होत होता. पण आता आणि माझा आता स्वतःचा कॉन्फिडन्स थोडा वाढलाय. नाहीतर 1-1.5 वर्ष माझा स्वतःचा कॉन्फिडन्स लेव्हल पूर्ण कमी झाला होता. पण डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे मला खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे आणि आता मी ही ट्रीटमेंट कंटिन्यू करणार आहे. त्याच्याबद्दल डॉक्टरांचे खूप खूप आभार आहेत. थँक डॉक्टर. यांच्यासोबत ही माझी मुलगी आहे. तिलाही तुम्ही विचारू शकता माझ्यामधला बदल. हॅलो, माझं नाव नैना रुपेश चिंतेलू. मी माझ्या मोठी मम्मी म्हणजे माझी मावशी त्यांच्याबद्दल सांगत आहे. हे डॉक्टर त्यांच्यामुळं माझ्या मम्मीचं म्हणजे सगळं बरं झालेलं आहे. माझी मम्मी छान पण दिसत आहे आणि सगळं डॉक्टरांनी बरं पण केलं आहे. थँक्यू. फॉलो करते का? हा. तुझी मम्मी सगळं मी सांगितलेलं हो, सगळं वॉच फॉलो. करते ना बरोबर? हो, सगळं फॉलो करते. हो. आणि आता काम वगैरे करते का? की झोपून असते सतत? नाही, काम करते. करते का? लक्ष ठेवून अशी असेल. हा. चल. थँक्यू. थँक यू.